संघटनेला, मी कुठल्या संघटनेचं नाव घेऊन बदनाम करत नाही, पण आदिवासी एकता परिषद म्हणजे जेवढे आदिवासी आहेत त्यांना एकत्र करून लढणारी, त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देणारी अशी ही संघटना, जी दुसरी कुठली संघटना तुम्हाला नियम कायदे शिकवणार नाही अशी संघटना आहे. आणि ती संघटना आपल्याला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. सगळ्यांना जोहार. जेवली का? आवाज नाही पाठचा. सगळ्यांना जोहार. असा वाटला पाहिजे का आम्ही आहो, आहे का नाही? काय बोलू देस, बाकी पुढचा बघ. आजची जी सभा आयोजित केली ती कशासाठी केली याबद्दल कोणाला माहिती आहे का? ज्यांना माहिती नाही हात वर करा. आज जी आपण जी सभा आयोजित केलेली आहे त्या कुठल्या सभेसाठी आपण आलो आहोत त्याची माहिती आहे का तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे? 4-5 लोकांना माहिती आहे फक्त. आजची जी सभा आपण आयोजित केली आहे ती येणारी एक आपल्याला मोठी महाग्राम सभा घ्यायची आहे, त्याच्या संदर्भात एक नियोजन सभा आयोजित केली आहे. आपले प्रश्न या ठिकाणी डॉक्टर साहेब वगैरे, म्हणजे डॉक्टरांचा एकच असतो, औषध देण्याचा, नाडी पकडणार आणि बघणार ताप किती, टेम्परेचर आहे, सर्दी झालाय का, खोकला झालाय का, मग त्याचे औषध देणार. म्हणून ही चर्चासत्र, आपले प्रश्न त्यांच्या पुढे मांडायचे आहेत, त्यांच्या प्रश्नावर कशा प्रकारे मात करायची, कशा प्रकारे आपलं जायचं आहे, त्यासाठी डॉक्टर साहेब, काका आणि वरिष्ठ अभ्यासू बसलेले आहेत. तर आज विशेष करून सांगायचं आहे की आपली जी महाग्रामसभेचं आपण नियोजन करणार आहोत, तर माझं वैयक्तिक असं एक मत आहे की मुंबईमध्ये किती पाडे आहेत, किती लोकांना माहिती आहे का? मुंबईच्या आलेल्या लोकांना, मुंबईमधनं आलेल्या लोकांना मुंबईमध्ये किती पाडे आहेत माहिती आहेत? किती? 222 आहे ना, बरोबर. आता 222 पाड्यामधून जर एक जरी सदस्य आला असता तर आज मुंबईची संख्या किती असते? सदस्य 222 लोक इथं असते. परंतु अजूनपर्यंत भरपूर लोकांना, आपल्या समाजाच्या लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही की त्यांच्यावर अन्याय होत आहे, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये अन्याय होत आहे. काही लोकांना असं वाटतं की नॅशनल पार्कच्या लोकांवर अन्याय होतं, ते नॅशनल पार्क पुरतंच आहे. काही लोकांना वाटतं आरेच्या लोकांवर अन्याय होतो, तर आरेच्या लोकांपुरतंच आहे. पण हा अन्याय आदिवासी म्हणून सर्वांना होत आहे. बरोबर आहे का नाही? आदिवासी म्हणून सर्वांना होत आहे. आणि असा एक माझ्याकडे प्रश्न आला होता, आदिवासी एकता परिषद म्हणजे ती एक संघटना आहे आणि ती त्यांचा प्रचार करते. पण याच्यामध्ये पहिला जो वाक्य डॉक्टर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये बोललेलं आहे की भरपूर ठिकाणी असे नावं दिले जाते संघटनेला, मी कुठल्या संघटनेचं नाव घेऊन बदनाम करत नाही, पण आदिवासी एकता परिषद म्हणजे जेवढे आदिवासी आहेत त्यांना एकत्र करून लढणारी, त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देणारी अशी ही संघटना, जी दुसरी कुठली संघटना तुम्हाला नियम कायदे शिकवणार नाही अशी संघटना आहे. आणि ती संघटना आपल्याला पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. तर आपण आपले प्रश्न घेऊन त्यांच्या पुढे आले आहोत. आणि मला असं एक विनंती करायची आहे की ठाण्यामध्ये राहणारे लोक, ज्यांचा संपर्क मुंबईमध्ये कान्याकोपऱ्यामध्ये राहणारे लोक असतील, कृपया त्यांना कॉन्टॅक्ट करा. 222 पाडे आहेत. हा सर्वे कुठला आहे? शासनाचा. हा सर्वे कुठला आहे? शासनाचा. आणि हा शासनाच्या सर्वेनुसार जेवढे आदिवासी लोक आहेत त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत हा विषय गेलेला नाही. काही असे आहेत लोक आदिवासी आहेत, भरपूर असे जोडिया समाजाचे आणि भरपूर समाजाचे लोक आदिवासी आहेत, शिकले सवरले, पण ते फक्त त्यांच्या पुरतीच, पण समाजाचं काहीतरी लेणं देणं लागतात ते, तर त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे, त्यांना पण आपण एकत्र केलं पाहिजे आणि हा लढा आपण मोठा उभारला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आज या ठिकाणी भरपूर असे मान्यवर बोलणार आहेत. तर थोडक्यात असं माझं मनोगत आहे की सर्व लोकांपर्यंत बघा, ज्या टायमाला नॅशनल पार्कमध्ये आमच्या इकडे जेव्हा जागा त्यांच्यासाठी नियोजित केली गेली, आरेमध्ये 90 एकर जागा जेव्हा त्या ठिकाणी घेतली, ते जेंबोरी मैदान या ठिकाणी नॅशनल पार्कच्या लोकांना त्या ठिकाणी आणून त्यांचं हे करायचं, पुनर्वसन करायचं. त्या टायमाला आमची आदिवासी हक्क संवर्धन समिती, आमच्यामध्ये चुटपूट झाली, काय करायचं. आमची सर्व आदिवासी हक्क संवर्धन समिती, वन हक्क समिती, आमचे सर्व सदस्य आमच्यामध्ये चुटपूट झाली का काय करायचं काय नाही. आमच्या मिटिंगी चालू झाल्या दर दिवशी, दर एक दिवस किंवा असे संध्याकाळ आम्ही सोडली नाही की मिटिंग नाही. पण त्या टायमाला माझ्या मनात असं वाटलं की अरे ज्या लोकांना तिकडनं काढणार आहे त्यांना तरी माहिती आहे काय या विषय काय. मग मी एक दिवशी असं रविवारची आमची मिटिंग होती गावदेवी पाड्यात, आणि मी मिटिंगला न हजर होता नॅशनल पार्कमध्ये गेलो आणि नॅशनल पार्कमध्ये काही लोकांना भेटलो,
शामूबाईला वगैरे भेटलो आणि त्या ठिकाणी फॉरेस्टवाल्यांनी जी बिल्डिंग बांधली तिथं ते कुंपणाचं काम चालू होतं आणि त्याला कुंपण तोडण्यासाठी संघर्ष करत होते. फॉरेस्टवाले ते उभे होते, हात लावून दाखवा, काय करा असं. तर फक्त अरे काय करा विरोध फक्त घोषणा देत होते. मी गेलो आणि त्यांच्यात काय हिंमत आहे, तर हँगल गाडला होता, पकडला आणि हेसकला. जसा मी हेसकल्याबरोबर सगळ्यांनी हेसकून तोडून टाकला, तर सगळा बंद झाला. तेव्हा त्यांना हिंमत आली आणि ते लोकांनी नाही दादा काहीतरी बोलतो आपण ऐकूया. आणि पुढच्या टायमाला आम्ही एक प्रकाश भाऊ आणि आमचे आर्यची पूर्ण टीम आम्ही त्या ठिकाणी एक मीटिंग लावली वनाहक्क समितीची आणि त्या ठिकाणी लोकांना सांगितलं काही आम्ही प्रोजेक्टर वगैरे घेऊन जो आपला इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जो काही पट्टा आहे ते त्याचे मार्गदर्शन केले. आज ते लोक चांगल्या प्रमाणे ऐकलं आणि आज आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून त्यांना वनाचे कायदे काय सर्व समजले. आज चांगलं आपला हक्क मिळवून घेतात. त्याबद्दल त्या सर्वांचं आणि आदिवासी एकता परिषदेचं मी धन्यवाद मानतो. जोहार. एक घोषणा देऊया, लढेंगे लढेंगे. जोहार.